मित्रांनो नमस्कार। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सर्व महिलांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। ती बातमी अशी आहे की लाडक्या बहीण योजनेचा 10व्या हप्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। याबद्दलची माहिती स्वयं महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। तर चला मित्रांनो, त्या काय म्हणाल्या आपण त्यांच्याकडूनच ऐकून घेऊया। या महिन्याचा जो लाभ आहे डीबीटी आहे त्याची सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो लाभ आहे हा साधारणपणे त्याची वितरणाची सुरुवात आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ जो आहे त्याची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या सूचनेनुसार आम्ही करतो। तर मित्रांनो, आजपासून बँक खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा 10वा हप्ता जमा होण्यास सुरुवात झाली आहे। हे पैसे टप्प्याटप्प्याने जमा होतील। काही महिलांना आज तर काही महिलांना उद्या आणि परवा अशा 3 दिवसात लाभार्थी महिलांच्या खात्यात 10वा हप्ता जमा होईल। त्याचप्रकारे ज्या लाभार्थी महिला PM किसान व नमो शेतकरी योजनेचे लाभार्थी असतील त्या महिलांच्या खात्यात फक्त 500 रुपये जमा होतील। याबद्दलची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे। राज्यात नमो शेतकरी व PM किसान योजनाचे लाभार्थी महिलाची संख्या 10 लाखापेक्षा जास्त आहे। अशा महिलांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे 500 रुपये त्यांच्या खात्यात जमा होतील। तर ही होती मित्रांनो लाडक्या बहिणीसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण अशी माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। जय महाराष्ट्र मित्रांनो।